नमस्कार मंडळी. तर आज ना बाहेर जायचं होतं. माझ्याकडे 2 साड्या होत्या, त्याच्यावरचं मला मॅचिंग ब्लाऊज पीस आणायचं होतं. पण अहो म्हणाले, की "लवकर आवरलंस तरच घेऊन जाणार आहे, नाहीतर एवढ्या उन्हात मी काही तुला घेऊन जात नसतो." म्हणून पटापट अंघोळीला पाणी तापवत ठेवलं आणि दूधसुद्धा आलं होतं. दूधसुद्धा तापवायला ठेवलं. केसवरी बांधल्याशिवाय मला तरी घरातली एकही कामं सुचत नाही, म्हणून हमेशा केस माझे असे वरती बांधलेलेच असतात. आता उन्हाळ्यात तर जास्त काही गरम पाणी मला लागत नाही, पण गरम होईपर्यंत ही घरातली छोटी-मोठी कामं आवरून घेत असते. तोपर्यंत माझा हा छोटासा भूतीबाबा उठला होता. तिला आम्ही भूतीबाबाच म्हणतो, कारण की खूप परेशान करते. सकाळी ती उठेपर्यंत ना घर एकदम असं शांत असतं बरं का. तर आम्ही दोघीच आवरून जास्त ऊन यायच्या आधीच वापस यायचं होतं. तर महाद्वार रोडलाच गेलो होतो. बरेच मॅचिंग सेंटर आहेत तिथे, पण पाहिलं तर एका सुद्धा ह्याच्यात मला माझ्या आवडीचं काही मिळालंच नाही. बऱ्याच ह्यावर हे ब्लॅक कलरचं छान होतं, पण आता याच्यावर कसं मॅचिंग होणार ना. ते बऱ्याच साड्यांवरती मी ब्लॅक कलरचंच घालते, म्हणून मला ते नको वाटलं. आणि जी ती राखाडी कलरची साडी होती ना, त्यावरती मी हा घेतला आणि याच्यावर थोडंसं डिझाईन करायची म्हटलं, स्टीलची भाई वगैरे बनवायची म्हटलं. आता एवढं जास्त ऊन होतं ना, तर म्हटलं चला एक एक उसाचा रस पिऊया. या रसवरून तर सगळ्यांनाच हे गाणं आठवत असेल बरं का, रस प्यायला ये म्हटलं माय. तर एवढंच आजच्या ब्लॉगमध्ये. आवडलंच तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.